100 रुपये तिकीट आहे. बघण्यासारखं सगळं आहे आतमध्ये, सगळं अलाउड आहे तुम्हाला. व्हिडिओ परत आणखीन फोटो काढायला. 1 एकराचा परिसर आहे. शिवाजी महाराज पहिले कसे राहत होते ते सगळं स्टॅच्यू आत बनवलेलं आहे. घोडा बैलगाडी वगैरे सगळं टोटल आहे. ह्याला पर हेड 100 रुपये तिकीट असते. पण आपली ही पर्यटन गाडी दररोजची फिरणारी त्यांनी म्हणून आपल्याला आपल्या गाडीला फक्त कन्सेशनमध्ये दिले. म्हणजे किती दिले? 50%. म्हणजे किती? 50 रुपयामध्ये. 50 रुपयामध्ये तुम्हाला ते आत सोडणार. 1 एकराचा परिसर बघायचा. बाहेर आल्यानंतर डाव्या साईडला हस्तकला केंद्र आहे. हस्तकला केंद्र बघा. तिथं तुम्हाला काय आवडले तर तुम्हाला त्या वस्तू घ्या. त्याला काय जबरदस्ती नाही आहे. हस्तकला केंद्रात तिकीट नाही, फ्रीमध्ये आहे ते बघायला. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पैशाने घ्यायचं आहे, एसटीच्या पैशाने नाही. हो, अगोदर ते सांगतो. आलं लक्षात? समजलं का? आपको नहीं समजा? मैं बताता हूँ आपको बाद में. हा, समजलं नाही? याला आपल्याला फक्त वेळ किती असतो? अर्धा तास, अर्धा ते पाऊण तास जास्तीत जास्त. आलं लक्षात? आता वायलेट किती? 10:15. 11 वाजता बरोबर आपली गाडी इथून जाणार. प्रतापगडावर गेल्यानंतर आपल्याला 1 तास वेळ असतो. 1 तासात तुम्ही यायचं प्रतापगडावर गेलो. नाही आला तर आम्ही तिथं सोडून जातो. आम्हाला पुढचं शेड्यूल असतं. हेच गाडी परत आम्हाला धुवून वगैरे किंवा डिझेल भरून आम्हाला परत 2:30च्या दर्शनला द्यायची असते. आलं लक्षात? आपले 2च पॉईंट असते इकडे. हा, हे काय, हे शिवकाली खेडेगाव आणि प्रतापगड पोर्ट. 2च. येस, ते झाले की आपण महाबळेश्वरला जायचं. तिथून मग 2:30 वाजता परत दर्शन. तिथून मग वेगळे पॉईंट असतात. ते तुम्हाला पुढचं ते काल मी केलं. हा.